Hello, I'm Professor Iyer on behalf of Dombili on a local news channel. I'm standing in front of Kitchen Art, a very famous place for getting the best Chinese dishes, and my childhood friend Mr. Vivek Kabadi is the owner of this place. I have known him since the last 40 years. He was a pioneer in starting Chinese dishes in Dombili. Today I'm going to ask him to speak about his experience of the past 2 months. How did he run his business? Was it completely closed? How did he manage his staff? And how does he see the future of food industry? So मी विवेक काबाडीला आमंत्रित करतो की तो हिंदी, मराठी किंवा इंग्लिशमध्ये आपला मत मांडू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे धरा नमस्कार. आणि बोला. नमस्कार. मी किचन आर्टचा मालक विवेक काबाडी. किचन आर्ट हे हॉटेल गेली 14 वर्ष मी इथे चालू केलेलं आहे. त्याच्या अगोदर सरांनी सांगितल्याप्रमाणे डोंबिवलीतील पायोनियर चायनीज फूड म्हणजे ठाणे जिल्ह्यात हे पहिले चायनीज फूड चालू केलं आहे मी. आय एम रनिंग चायनीज फूड फॉर लास्ट 29 इयर्स. तो आय वॉज इंटरव्ह्यू 2-3 टाइम्स ऑन टेलिव्हिजन. दूरदर्शनवर माझी इंटरव्ह्यू झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच जवळजवळ माहिती आहे. सरांनी आता विचारला प्रश्न, लॉकडाऊनचा 2 महिन्याचा पिरियड कसा होता. लॉकडाऊनचा पिरियड हा फारच टफ होता सगळ्यांसाठी. हा गेल्या 100 वर्षामधला हा आत्ताच्या पिढीला नवीन अनुभव आहे. आत्तापर्यंत लोकांना बंधन स्वतःवर नव्हतं. ऑल ऑफ ए सडन हा जो अटॅक झालेला आहे, कोरोना इज द केस फॉर इट. म्हणजे हा त्याच्यामुळे आपण विक्टिमाइज झालो आहे कोरोनामुळे. पण त्याच्यामुळे सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत. डोळे उघडलेत म्हणजे काय झालं की म्हणजे कसं संकटं कशी येत जातात आणि ऑल ऑफ ए सडन ही क्रायसिस कशी तयार होते आणि तुम्ही कसे फेस करू शकता. आणि हा जो आता पिरियड चालू आहे हा प्रोलॉंग पिरियड आहे. इट इज अनएंडिंग स्टोरी आहे. पण वी होप वॅक्सिन टू कम आणि तोपर्यंत एक 5-6 महिन्यात होऊन जाईल असं अपेक्षा करतो. लॉकडाऊनचा पिरियड धंद्यासाठी इट वॉज टोटल लॉकडाऊन. म्हणजे झिरो ट्रान्झॅक्शन, झिरो मॅन्युफॅक्चरिंग. फक्त अत्यावश्यक सेवा जी होती, दूध आणि मेडिकल ही चालू होती फक्त त्याच्यामध्ये, आणि ग्रोसरी शॉप दॅट वॉज म्हणजे इसेन्शियल नीड्समध्ये होतं. हॉटेल इंडस्ट्री किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज किंवा ट्रेडिंग मोठ्या अदर दॅन नेसेसिटीज त्यांच्यासाठी तर झिरो. दे वेंट इन -0, दॅट टू स्मॉल झिरो. आय थिंक मोठ्या इंडस्ट्रीज पण ह्याच्याने हताश झालेले आहेत. एवढ्या लोकांचा वर्कर लोकांचा पगार किंवा जे काय आहे ते आमच्यासारख्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही फार म्हणजे झिरोवर आलेलो आहे. अगेन वी हॅव टू स्टार्ट विथ फ्रेश इनिंग्स. माझं तर आता आउटलेट ठाण्याचं असल्यामुळे मी गेल्या 15-20 दिवसापूर्वी चालू केलेलं आहे. पण ओनली पार्सल सर्विस. सिटिंग इन प्रिमाइसेस फॉर फूड इंडस्ट्री इज डिफरंट अँड गिविंग पार्सल सर्विस इज डिफरंट. पार्सल सर्विसमध्ये यू हॅव रेस्ट्रिक्शन्स. यू हॅव टू डू ओनली पार्सल्स. बसून खायचं असेल तर तो तुमचा ॲडिशनल धंदा होतो, तो आज आम्हाला मिळत नाही आहे. हँड टू माऊथ चालू आहे. आमचं जे अर्निंग्स आहे हँड टू माऊथ आहे फक्त. त्याच्यामुळे जस्ट वी आर हॅपी टू से दॅट वी आर रनिंग बिझनेस नॉट इन गुड प्रॉफिट बट डेली वी कॅन सॉल्व अवर डेली नीड्स असं झालेलं आहे. पुढचे दिवस टू माय नॉलेज बीइंग इन फूड इंडस्ट्री विल सर्वाईव्ह टू माय नॉलेज. इट इज अ गुड पाथ. कारण हे नेसेसिटीजमध्ये जाते. वन्स यू स्टार्ट अर्निंग अगेन यू विल कम ऑन द पाथ स्पेंडिंग ऑन युअर नीड्स फॉर फूड. त्याच्यामुळे अ रे ऑफ होप इज व्हेरी गुड फॉर अस. रिगार्डिंग अदर इंडस्ट्रीज आय डोंट हॅव दॅट मच नॉलेज बट दे विल फेस बिग क्रायसिस. अँड टू ओव्हरकम ऑल दिस कमीत कमी माझ्या हिशोबाने 8 ते 10 महिने लागतील टू बॅलेन्स देमसेल्फ टू कम ऑन द पाथ. दिस 8 to 10 months this is struggling period for them. To my knowledge it is very tough. To say it is very easy, but to go through it is tough time. So other things depend. Come on, may God bless us.
hoping everything for positive things. This thing only I can say. And I would like to ask you one specific question. स्टाफसाठी कसं तू त्यांना मागचा 2 महिने लॉकडाऊनमध्ये कसं तू त्यांना मदत केलं याच्यावर जरा इन्फॉर्मेशन दिलं तर लोकांना बरं वाटेल. yes, right, workers and staff. There is a big question mark in all over India. Especially I will talk about Maharashtra. Laborers, they are basically they were imported or they were called up from other states. Maharashtra, people from Maharashtra, they go for mispolished services or jobs. They don't want for third or fourth category job. That is why Maharashtra is facing a lot of problem for service industries, low category service. Basically, how I have maintained my staff, I have to fulfill their needs, daily requirements, not just daily requirements, keeping them happy for last 2.5 months. Happy in the sense providing all their food measurements along with their seasonal requirements. I have given everything for them. That is why I hope by God's grace I could have maintained my staff very well. Apart of some few options, they have left me, went to their native place, saying that if Corona is so much virus, let us see our parents in our own state and let Corona come over there rather than facing Corona in other state. Let us go to our home and we will come back after 5-6 months. That is their word. Let us hope everything goes positive. What help you expect from the government? See, government, talking about government is a big debate. Just any specific benefit you'll be happy. Government, they will think about mass, not about individuals. Mass means how to bring labor. They will now every state has gone through some specifications, entering their peoples from which people they went outside the states and came back again. Now they will be noted. They will be on record how much people are going out for jobs and all. Likewise, other states they will keep a record incoming and outgoing. Likewise, this will happen and this has to be happen so that you can maintain population strength of each state. Fine, thank you very much, Vivek, and I hope you have a better customers and your profits go back to the original level. It has been nice talking with you. This Yes. is Professor Iyer and Sangeeta, my cameraman, and Mr. Chaudhary, the technician.